हॅलो मित्रांनो, नमस्कार, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज संडे आहे आणि आज मी तयार होऊन चाललो आहे, कारण ह्या वर्षी बोललो सिद्धिविनायकला गेलो नाही, तर मी आता निघणार आहे. रेडी झालो आहे. आता नाश्ता करतो. आमचा नाश्ता बघा, हा रोजचा नाश्ता आमच्या गावाने. चाय पितो आणि मग निघतो. चला. तर मी आता आलो आहे स्टेशनला, रेल्वे स्टेशनला. आज संडे आहे तर खूप गर्दी आहे. बघा इकडे पूर्ण पॅक झालं आहे. बघूया आता, फुल कॉम्पिटिशन आहे चढायला. मी रेडी आहोत, ट्रेनची वाट बघतोय. लेट्स गो. सो गाईज, दादरला आलो आहे आणि चाललो आता आम्ही सिद्धिविनायकला. मी अँड हा बघा अशोक. लेट्स गो गाईज. ATMमध्ये आलो आता आम्ही कॅश काढायला, कारण अशोकला VIP दर्शन करायचं होतं. तर मग आता कॅश देऊन काढणार आहे. तो पैसे काढून बघू किती हजार काढू. 1000मध्ये होऊन जाईल. बघू आणि मग निघतो आम्ही सिद्धिविनायकला. काय आमचं इथलं फिक्स फ्रूट प्लेट खायचं, तर ते घेतो आता आणि मग निघू पुढे. आम्ही पोचलो तर आहे इथे सिद्धिविनायकला. ऑलमोस्ट 12:30 झाले आणि लाईन थांबवलं आतमध्ये. बघू शकता गर्दी किती आहे. लाईन थांबवल्यामुळे फुल गर्दी, पूर्ण पॅक झालं आहे. सो आम्ही विचार करतो आहे कसं जायचं आत, कारण आता ती लाईन कधी संपेल, म्हणजे कधी स्टार्ट होईल काय माहीत नाही. सो विचार करतो आहे आम्ही कसं करायचं की नाही, जायचं कसं बघू आता. खूपच जास्त गर्दी होती, त्यामुळे आम्ही थोडा पुढे आलो चालत इकडे. बोललो इथूनच पप्पाचं दर्शन करूयात, पाय पडून मग आम्ही जाणार पुढे. बघूया, पुढे आम्हाला जरा एक्सप्लोर करायचं आहे काहीतरी, तर तिकडे जायला होतं. तर आम्हाला जे एक्सप्लोर करायचं होतं ते हे आहे. आम्ही आलो आहे आता इथे. बघू कुठे जायचं. मला वाटतं हा लास्ट आहे. हा चर्चगेट लांब आहे. तर आम्ही आता एंट्री मारत आहोत. इथे सिद्धिविनायक स्टेशन आहे. मित्रांनो, फुल आतमध्ये आले आम्ही. अंडरग्राऊंड ही मेट्रो आहे, अंडरग्राऊंडवाली. मस्त. फर्स्ट टाईम आमचा एक्सपिरियन्स असणार आहे ॲक्च्युली हा मला. बघूया कसं काय आहे आतमध्ये. खाली चाललो आहे आता. तर आम्ही आलो इकडे. अशोक सर चालले आहेत आमचे पुढे. माहीत काही नाही, दोघं पण फर्स्ट टाईम आलो आहे. बघूयात तिकीट वगैरे काढायचं कुठे ते शोधतो आता. अशोक कुठे? हे बघा, तिकीट तर काढली आम्ही. लास्ट ऑफ तिकीट काढले पूर्ण एंडपर्यंत. 50 रुपये घेतले आमचे. तर आता जाऊया आपण. हे तर सेम घाटकोपरच्या मेट्रोसारखं आहे. बारकोड लावून गेट ओपन होतं ते. एंट्री मारली आतमध्ये. सो गाईज, एंट्री मारली आम्ही. सो अजून अंडरग्राऊंड जाणार आहे आम्ही. इथून खाली जायचं आहे. सो गेटने एंट्री मारली आणि आता आम्ही इथे चाललो आहे खाली. हां, कुपन ठेवायचं आहे कारण एक्झिट मारायचं आहे. अशोक भाऊ तर कॉलवर, व्हिडिओ कॉलवर बोलण्यात बिझी आहेत. फुल व्ह्यू दाखवत आहेत व्हिडिओ कॉलवर. हां, तर खूप आतमध्ये आलं ऑलमोस्ट. हे बघा, दोन्ही साईडला आहेत जाणाऱ्या मेट्रो. खूपच खाली आलं आणि एकदम भारी बनवलं, असं वाटते आउट ऑफ इंडिया आलं. सो गाईज, आम्हाला इकडे जायचं आहे करफट रोडला आणि इथे येणार आहे. हे बघा, हे आतमधून. हे बघा, जवळून पूर्ण क्लिअर. पटरी ट्रेनची एकच सिंगल लाईन आहे. एवढा प्रवास फर्स्ट टाईम आमची आहे. आम्ही मुंबईत राहतोय तरी फर्स्ट टाईम आहे आमचं. बघूया आतमध्ये एक्सपिरियन्स. सो गाईज, या साईडला आले. मेट्रो बघा.
गाईज आमची आले मेट्रो. आता आम्ही जाणार आहोत मध्ये. एंट्री मारतो. आतमध्ये तर आलो आम्ही. आतमध्येतले पण बघू शकता पूर्ण सेम ॲज मेट्रो नॉर्मल आहे तेच तसे आहे सेम. आणि बघा इथे पूर्ण क्लिअर दिलं आहे मॅप. लाईव्ह दिसतं आहे बघा इथे. लाईव्ह कुठे आहे आता मेट्रो ते तुम्हाला लोकेशन दाखवतं ह्याच्यावर. ही मस्त आहे फॅसिलिटी. मित्रांनो नीट बघा आता मी झूम मारतो आहे बघा. पूर्ण ट्रेन कशी टर्न आल्यावरती पूर्ण साईडला होते पूर्ण बघा. बघा टर्न मारला ते बघा हलते पूर्ण खतरनाक हलते. एकदम भारी वाटते हे बघा पूर्ण लय भारी. आतमध्ये तर खूप मजा येते. AC बंद आहे. AC हे बघा लहान पोरं खूप एक्सायटेड आहेत बाहेर जायला. आता ऑलमोस्ट लास्ट स्टॉपला आले. उतरतो आता. फायनली पोचलेलो आहे आम्ही. लास्ट स्टेशन चालला. सो गाईज हा बघा पहिला एलिव्हेटर आहे जो मेट्रोपासून वर जातो. चाललो आता आम्ही वर. हे बघा वरती आलो आम्ही खालून. आत्ता ह्याच्यानंतर पुढे तर इथे स्कॅनर लावून एक्झिट करणार. बाहेर चाललो आहे. हे बघा एक्झिट. चक. आमचे सर आलेले आहेत फायनल एक्झिट करत. तरी बघा आलो आम्ही इथून. ही आहे दुसरी एलिव्हेटर वर जायला. कसा वाटला अशोक एक्सपिरियन्स? ओके का AC नव्हती भावाला? AC नव्हती. भावाला AC नव्हती. 50 रुपये तिकीट एकाची आणि AC नाही. विचार करा. तर आता आम्ही चाललो आहे बाहेर. हे बघा फायनली बाहेर. सो गाईज आम्ही आता बाहेर पडतो आहे. अंडरग्राऊंडमध्ये गेलो होतो. ऑलमोस्ट ही सेकंड एलिव्हेटर आहे आणि थर्ड आहे जी एक्झिट साईडला आहे. हे बघा अशोकला पण मजा आली थोडी. चालू इझी केलं म्हणजे तुला जर दादरवरून आरे कॉलनीला जायचं तर ह्याला यायचं शिवाजी पार्कला आणि तिथून हीच मेट्रो पकडायची आरे कॉलनीला. कुलाबा वुड्सला बाहेर आलो आम्ही. हेच आता आम्ही चाललो एरियाने कॅफेला. नियर बाय बघतोय शोधतोय आम्ही. बघूया कुठे भेटतोय. आता मॅप तर लावला आहे अशोकने. काय अशोक काहीतरी बघूया खायला तिकडे. हा बघा मुंबईची लोकेशन बघा भाई एकदम. तुम्ही बघू शकता पुरा व्ह्यू बघा. पूर्ण साईडला बिल्डिंग्स. पूर्ण बिल्डिंग्स रोड वगैरे एकदम खूप चांगलं. एकदम भारीवालं. ते फिरायची मजा वेगळीच आहे. पूर्ण बिल्डिंग चारही बाजूला बिल्डिंग. बघा रोड. हा बघा सर्वात जुनावाला कॅफे जिथे टेररिस्ट अटॅक पण झाला होता. फायरिंग वगैरे. आणि त्याच्या अपोजिटला आहे हा एरियन कॅफे. ॲक्च्युली वेटिंग आहे. बघू आता आम्ही इथे. ॲक्च्युली आम्ही थोडं चालत आलो आहे इकडे जरा पुढे फिरायला जरा एक्सप्लोर करूया बोललो. तर हे बघा साईडने खूप उंच इमारत. जरा क्लोज जाऊन बघूया काय आहे नक्की. अरे जवळून बघितलं तर एक तर आहे आमची मुंबई विद्यापीठ. मुंबई युनिव्हर्सिटी. ओके इकडे आहे का? थोडं चालत पुढे आलो तर हे आहे मुंबई हायकोर्टची बिल्डिंग पूर्ण. हे बघा इथपर्यंत बघा एकदम मस्त भारीवाली ओल्ड. चला निघूया. खूप चाललो होता ऑलमोस्ट. आणि हे बघा आमचं कॅफे आलं. लम केक का? इथून असं आलो स्ट्रेट गेलो चालत. गाडी नको गाडीचं. सो गाईज आम्ही आहे ना इथे रोहित बोलला की हा वाला इराणी कॅफे खूप बेस्ट आहे. आम्ही आलो. खूप
खूप फालतू होता. सो बघ त्याला ॲक्च्युली मी बोललेलो की आपण CSTवरून दादरला जाऊ. दादर TTला जो आहे तो बेस्ट आहे बिकॉज मी तिथे जातो, गेलेलो आहे. बट सर बोलले की नाही हा खूप जुना आहे, हा कॉलेजला असताना इथे आला आहे असं तो बोलला आहे. तर बोलला की इथे सोडा बेस्ट आहे. तर आम्ही सोडा घेतला. गाई शपथ सांगतो हा जो सोडा आहे ना हा आपल्याला खोकल्याचं औषध भेटतं बघा पिंक कलरचं, तो आहे. खोकल्याचं औषध लागतं एकदम डिट्टो कॉफी, एकदम कार्बन कॉफी, एकदम असा कलर मिक्स वाटतंय. सो एकदम फालतू होता हा कॅफे. आता आम्ही नेक्स्ट जायचा प्लॅन करतो दादर TTला. आता परत बघूया. इकडे रोहित या शाळेत येत होता आधी. मजाक आहे असं यायला. आता आम्ही चाललो आहे एकदम ते बघा CST. सो गाईज आता आम्ही चाललो आहे घरी जातो. घरी नाही हां हे बघा इथे शूटिंग झाली आहे. तर बघा एक मिनिट. इथे कोणत्या पिक्चर मूवीची तरी शूटिंग झालेली आहे ना रे? हां झाली आहे, मला नाव नाही आठवत आहे. बघा इथे काय ते चालू आहे, शूटिंग चालू वाटतं. बघा इथे रोहित शेट्टी आलेत वाटतं, अंदाज माझा, बिकॉज त्यांची गाडी दिसली आत्ता आम्हाला, माहीत नाही. हे बघा पॉर्शे. सो काय बोलतो कसं होता किमा पाव? होता कसा असला पाहिजे तसा नव्हता. सो आता बघू. आता आम्ही दोघं चालत चाललो आहे. CST पणचं आमचं पोटामध्ये झिजलं खाल्लेलं, तर मग आम्ही दादर TTच्या इराणी कॅफेला जाणार आहे. सो बघा तर हवा तुम्ही ब्लॉग. सो तुम्ही बघालच काहीतरी इंटरेस्टिंग आहे, एंडपर्यंत बघा. सो हे बघा काका चालले आहेत चटाई घेऊन, दुपारचा टाईम आहे. सो गाईज फायनली आलो आम्ही CSTला. बघू शकता पूर्ण बिल्डिंग, मुंबई महानगरपालिका, एकदम मोठ्या मोठ्या बिल्डिंग. विजयची तयारी चालू आहे. हे बघा तेच आम्ही चाललो आहे. रेल्वे स्टेशन पण इथेच आहे ना, तर आम्ही ऑलमोस्ट वॉकिंगनी चालू इथे. सबवेने जाऊया. कुठून जाऊया? अंडरग्राऊंडने जाऊया का? अंडरग्राऊंड नाही जाऊ, तो व्ह्यू नाही बघायला. ते बघा मुंबई महानगरपालिका. 26 जानेवारीची तयारी बघा चालू आहे इकडे. हे बघा पूर्ण हार लावलेत. उद्या 26 जानेवारी आहे, तर मग त्याची तयारी. हे बघा एवढे मोठे बिल्डिंग. हे बघा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आहे. इथे राईटला तिकीट काउंटर आहे ट्रेनचं. इकडे ऑल ट्रेन्स येतात, हार्बर लाईन, सेंट्रल लाईन. हे बघा इकडे ट्रेन लागलेत पूर्ण. आज गर्दी आहे खूपच, संडे आहे ना त्यामुळे. हे बघा जाऊया आपण पुढे. हे बघा प्लॅटफॉर्म ट्रेनचा पूर्ण, खूप मोठं स्टेशन आहे हे या साईडला. सो गाईज आता राईट साईडला आमची ट्रेन लागलेली आहे. आम्ही आता रिटर्न चाललो घरी, ऑलमोस्ट जमलो आहे. सो थँक्स फॉर वॉचिंग, बाय.